नमस्कार, मी विक्रांत जोशी. मुंबई 24च्या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. उलट तपासणीत पण आपले स्वागत आहे. आज जो विषय आहे तो आहे नरेंद्र मोदी आणि क्लीन चिट. येत्या फेब्रुवारीमध्ये गुजरात दंगलीला 12 वर्ष कंप्लीट होत आहेत. या 12 वर्षात नरेंद्र मोदींवर लाखो आरोप, काहीशे खटले आणि डझनभर समित्या नेमण्यात आल्या होत्या. हे सगळ्या आरोप प्रत्यारोपातनं सुद्धा नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट मिळाली. या सगळ्या विषयांवर आपण उलट तपासणी करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसेकरांबरोबर. भाऊ नमस्कार. भाऊ, नरेंद्र मोदी हा विषय आणि क्लीन चिट, गुजरात दंगल हे आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा. समजावून सांगायचं म्हणजे असं आहे की गेल्या जो आता तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, अजून 2 महिन्यांनी 28-27 फेब्रुवारीला या घटनेला 12 वर्ष पूर्ण होती. या सगळ्या काळामध्ये नरेंद्र मोदी याच्यावर 10 लाखापेक्षा 1 कोटीभर आरोप झाले असतील. प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्यावर आरोप केलेला आहे. कदाचित जगातला हा एकमेव एखादा मुख्यमंत्री किंवा असावा राजकीय नेता की ज्याच्यावर इतके आरोप झाले आणि सतत होत आहेत. त्याच्यानंतर हजारो खटले वेगवेगळ्या प्रकारचे भरले गेले, डझनभर समित्या नेमल्या गेल्या, कोर्टाकडून काही SIT विशेष तपासणी पथकं नेमली गेली. आता परवाच आपण बघितलं या आठवड्यात की मोदींच्यावर जे काय गंभीर आरोप ठेवले होते त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेली 3री SIT, तिने जो सगळा तपास केला होता, तो जो अहवाल सादर केला होता, त्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली होती. पण मुळातच त्याविषयीचा जो आग्रह होता तो खालच्या कोर्टाचा असल्यामुळे अहमदाबादच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे तो अहवाल सादर करायला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता. त्या अहवालावर त्या मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल यायचा होता, तो आला. पण एक गोष्ट तिथेही लक्षात घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने तो अहवाल SITकडून घेताना SITने जो अहवाल दिला आहे तो सुप्रीम कोर्टानेही स्वीकारलेला होता. पण मूळ केस आपल्याकडे नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो खाली मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पाठवला होता. पण ते पाठवताना सुप्रीम कोर्टाने एक शेरा मारला होता आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं होतं की मूळ अर्जदार झकिया जाफरी, ज्या त्या दंगलीच्या काळात जाळपोळीत मारले गेलेले माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नीचा अर्ज होता, त्यामुळे त्या अहवालाची प्रत त्यांना द्यावी असं कोर्टाने सांगितलं होतं. पण हे सगळे मोदींच्या विरोधामध्ये अक्षरशः मोहीम चालवल्यासारखे खटले आरोप करणाऱ्या ज्या तिस्ता सेटलवर्ड म्हणून आहेत स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या, त्यांना या अहवालाची प्रत देऊ नये इतकं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाला या स्वयंसेवी संस्था आणि तिच्या चालक तिस्ता सेटलवर्ड यांच्याविषयी शंका आलेल्या आहेत. आणि त्यांनाच शंका आल्या तसं नाही, या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतलेला होता त्याविषयी तपासणी पथकाने जो अहवाल दिला आहे त्याच्यात सुद्धा तिस्ता सेटलवर्ड आणि त्यांच्या बाजूचे आजूबाजूचे जे लोक आहेत यांचं चरित्र आणि वागणं शंकास्पद आहे असं त्या समितीने सुद्धा, तपासणी पथक जे SIT आहे त्यांनीही म्हटलेलं होतं. आणि म्हणूनच हा अहवाल आला त्याला क्लीन चिट म्हणायला हरकत नाही. इतकं पहिल्या फटक्यातलं एक आपण साधारण चित्र समजू शकतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तिस्ता सेटलवर्डला जर त्यांनी संशयास्पद नजरेने जर कोर्टाने बघितलं असेल. पण मला एक सांगा भाऊ, नरेंद्र मोदी ह्या सगळ्या त्यांच्यावर जेवढे आरोप झाले सगळे झाले तरी त्यांनी गुजरातमध्ये डेव्हलपमेंट मुख्यमंत्री झाल्यानंतर काही थांबवली नाही. म्हणजे एका माणसाला तुम्ही एका बाजूनी आरोप प्रत्यारोप करत राहतायत, डिवचत राहतायत, रोज आरोप करत राहतायत, आणि एका बाजूला तो प्रगतीवर एका आपल्या स्टेटला नेत आहे. हे किती वेगळं मिश्रण आहे. तर नरेंद्र मोदी हा कसं आयुष्य हे जगत असेल? नाही, अर्थातच 12 वर्ष सतत ज्या माणसाविरुद्ध एक साधा कुठलाही तक्रारीचा FIR दाखल होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, ही जी तक्रार होती झकिया जाफरींची, यांची तक्रार अशी होती की आपल्या नवऱ्याची हत्या जी झालेली आहे त्याला दंगलीचं निमित्त धरून मारलेलं आहे. तर त्या दंगलीमागे एक कारस्थान होतं.
म्हणजे ही दंगल होऊ घातली किंवा होत होती त्यावेळेला पोलिसांनी दंगलखोरांना अडवू नये असे नरेंद्र मोदींनी पोलिसांना आणि बड्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यासाठी मिटिंग घेतली होती. त्या मिटिंगमध्ये त्यांनी पोलिसांना शांत बसण्याचं आणि काही काळ दंगल होऊ देण्याचं, मुस्लिमांना धडा शिकवला जावा अशा स्वरूपाचे तुमच्या मोदींनी आदेश दिले असा आरोप होता. आणि म्हणूनच हा एक खटला असा होता की ज्याच्यामध्ये थेट मोदींना गोवण्याचा प्रयत्न होता आणि परत त्या दृष्टीने तो तपास चालू होता. पण हा तपास मागितला होता कोणी? हा तपास काही सरकारने केलेला नाही. हा तपास सरकारने किंवा कोर्टाने केलेला नाही. हा कुठच्या आयोगाने केलेला तपास नाही. या प्रकारची ही तिसरी SIT होती. म्हणजे गुजरात हायकोर्टाने पण SIT नेमली होती, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने नेमली होती आणि ही परत सुप्रीम कोर्टाने नेमलेली ही तिसरी SIT होती. म्हणजे स्पेशल टास्क फोर्स ज्याला म्हणतात. पहिल्यांदा झाल्यानंतर त्याच्यात त्यांना क्लीन चिट मिळाली होती, काही नाही. दुसऱ्यांदा झाल्यावरही तेच झालं. पण मग त्या प्रत्येक तपास हा दुसऱ्या कोणीतरी मागला आहे. तक्रार करणाऱ्या ज्या तिस्ता सेटलवाड आहेत त्यांच्या प्रयत्नांनी हे सगळं झालं आणि त्यांनी मागितलेल्या ह्या सगळ्या SIT किंवा तपासणी पथकं होती आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या विरोधात त्या तपासाचे अहवाल आलेले आहेत. आणि तरीही तुम्ही जर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसाल, तपासणाऱ्यावर अहवाल ठेवणार नसाल, विश्वास ठेवणार नसाल, तर मग विश्वास कशावर ठेवायचा? तुमचा कशावर तरी विश्वास असला पाहिजे ना. तिस्ता सेटलमेंटचा हेतू काय वाटतो तुम्हाला? नाही, त्यांना सरळ आहे, ते राजकीय हेतूने काम करत आहेत. आणि काँग्रेसच्या बाजूने काँग्रेसचे त्यांना ज्याला प्रॉक्सी म्हणतात ते लपलेलं नाही. लक्षात ठेवा, लपलेलं नाही. हे अगदी उघडपणे चालतं सगळं. त्यामुळे जर तुमच्या आग्रहाखातर नेमलेली SIT आहे ती सुद्धा जर मोदींना क्लीन चिट देते तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार आहात? तुम्ही आता बघा, तिसरी SIT जी आहे त्या तिसऱ्या SITमध्ये सुप्रीम कोर्टाने यांचा आग्रह मान्य केला आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा तपासणी अधिकाऱ्यांनी आयुष्यात कधीही गुजरातमध्ये कसलंही काम केलेलं नाही असे अधिकारी त्याच्यात नेमलेले, अतिशय जाणकार अधिकारी नेमलेले आहेत, अनुभवी अधिकारी नेमलेले आहेत. आणि त्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जे तपास केला सगळा तो प्रदीर्घ 4,500-5,000 हजार पानांचा अहवाल आहे. आणि त्याच्यात त्यांनी जे अनेक तपास केले आणि त्या तपासातून जे पुरावे समोर आणले त्याच्यातून जवळजवळ 70-80 खटले चालू झाले, 100वर खटले दाखल झाले, अनेक खटल्याचे निकाल आले. याचा अर्थ असा की या SITने दंगलीविषयी गंभीरपणे काम केलेलं आहे. खरे गुन्हेगार शोधले गेलेले, त्यांना शिक्षा झालेल्या आहेत, काही खटले चालू आहेत. पण मग हे नाराज का होतात? म्हणजे जे तुमच्या सोयीचं झालं, जर तुम्ही SITला आज शंकास्पद ठरवणार असाल तर मग तुमच्या मते ज्यांच्यावर खटले चालवले जात आहेत किंवा जे खटले चालवले गेले आणि त्या माया कोडनानीसारखी एक मंत्री आहे तिला शिक्षा झालेली आहे, तो बजरंगी कोण आहे त्याला शिक्षा झाली आहे, ते पण निर्दोष आहेत म्हणा ना. तुम्हाला जर SITवर विश्वास ठेवायचा नसेल तर त्याच SITच्या आग्रहाखातर आणि त्यांनी काढलेल्या पुरावे आणि तपासाच्या आधारावर जे खटले चालले, खटले भरले गेले ते पण चुकीचे आहेत म्हणावं तिस्ता सेटलवाडनी. म्हणजे तुम्हाला सोयीचं असेल तेवढं तुम्ही त्या अहवालातलं घेणार, तुमच्या सोयीचं नसेल ते खोटं म्हणणार, असं नाही चालत. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी एखादा परीक्षक, आपण क्रिकेटचा सामना घेऊ त्याच्यात पंच असतात, त्या पंचाला जेव्हा नेमलेला असतो, अंपायर असतो, त्याचा निकाल मान्य करण्याचं ठरवून तुम्ही सामन्यात उतरता. तुमच्या सोयीनुसार हा निकाल बरोबर आहे म्हणजे त्याने एक बॉलरला नो बॉल दिला की तुम्ही म्हणणार बरोबर आहे, पण तुम्हाला कॅचआउट दिलं की तुम्ही म्हणणार चूक आहे, असं नाही चालत. त्यामुळे SIT नेमली गेली, सुप्रीम कोर्टाने किंवा कुठल्या कोर्टाने निकाल दिला तर त्याच्यावर मुळात विश्वास ठेवता आला पाहिजे, तर मग तुम्ही न्यायाची मागणी करू शकता. तुम्हाला तुमचं म्हणणं मान्य झालं म्हणजे न्याय झाला असं होत नाही. आणि म्हणून दोन बाजूंचा जेव्हा तंटा असतो त्याच्यात तटस्थपणे बघणारी एक यंत्रणा असते, त्याला न्याय यंत्रणा म्हणतात. आणि ती या न्याय यंत्रणा ज्या वेळेला मोदींना क्लीन चिट देते तेव्हा ती मान्य करावी लागते. पण त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की 12 वर्ष हे आरोप चालू आहेत, सतत चालू आरोप. आणि या 12 वर्षामध्ये तुम्ही एकही आरोप सिद्ध करू शकत नाही आहात.
साधी तक्रार नोंदवण्या इतका पुरावा नाही आहे. अशा वेळेला एक गोष्ट तुम्हाला मान्य करायला लागेल की मोदीवर आजपर्यंत जे आरोप झाले ते खोटे आहेत. कोर्टाने क्लीन चिट देणं याचा अर्थ असा की मोदींवर आरोप करणारे आहेत त्यांना कोर्टाने खोटारडे ठरवलेलं आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हाला एक मोठा तपशील देईन की एक खोटं, गोबेल्स नावाचा जो हिटलरचा प्रचार मंत्री होता, तो म्हणायचा की तुम्ही सतत खोटं बोलत राहा, सतत खोटं बोलत राहा, रेटून खोटं बोलत राहा, मग हळूहळू तेच लोकांना खरं वाटायला लागतं. याचा भारतातला सर्वोत्तम प्रयोग म्हणून आपण मोदी विरोधी गेली 12 वर्ष चाललेली मोहीम याकडे बोट दाखवू शकतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मोदी हा विषय सुरू राहील. वेळ झाली एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर. कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखे हैं. साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता. क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है. इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले. Thank you. My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर उलट तपासणीत पुन्हा आपले स्वागत. चर्चा सुरू आहे भाऊ तोरसेकरांबरोबर. भाऊ, ब्रेक अगोदर जाण्या अगोदर तुम्ही म्हणालात की हे 12 वर्ष सतत जे आरोप होत आहेत त्यावर काहीतरी पुराव्याबद्दल तुम्ही म्हणालात, ते जरा समजावून सांगा. पुरावा म्हणजे मीच तुमच्याच कार्यक्रमाचा उल्लेख करतो. तुमच्याच वाहिनीवर काल मी एक कार्यक्रम बघितला, मोदी फेकूचंद नाहीत वगैरे असा कार्यक्रम. त्याच्यात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी एक उल्लेख केला. हा उल्लेख एवढ्यासाठी मी महत्त्वाचा मानतो की हे 12 वर्षाचं असत्य आहे, धडधडीत खोटं आहे. काय खोटं आहे की त्यांनी एक सांगितलं की बाकीच्यांचं सोडून द्यावं, आरोप करणारे जे मोदींवर आहेत त्यांचं सोडून द्या, पण भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते कि मोदी को राजधर्म का पालन करना चाहिए, मोदी राजधर्म का पालन नहीं कर रहे. आता राजधर्म म्हणजे काय? तर राजधर्म याचा अर्थ जो राजा असतो त्याने कुठची जात पात धर्म पंथ भाषा असा भेदभाव न करता आपल्या जनतेशी समान वागणूक ठेवली पाहिजे, सर्वांना समान न्याय लावला पाहिजे, प्रति सारखीच भावना ठेवली पाहिजे, त्याला राजधर्म म्हणतात असं आपलं वाजपेयींचं म्हणणं होतं. आणि त्या अर्थाने ते म्हणाले की जो मुख्यमंत्री असतो, पंतप्रधान असतो, त्याने राजधर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणजे आपल्या राज्यातले जे सगळे नागरिक आहेत, मग तो कोण मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोण दलित असो, सवर्ण असो, मराठी असो, बिहारी असो, बंगाली असो किंवा कुठला परदेशी नागरिक असो, त्या सगळ्या नागरिकांना सुरक्षा देण्यात किंवा त्यांच्याशी समान कायदा सारखा वापरण्यात त्यांनी समधर्म दाखवला पाहिजे, त्यांनी सारखीच वागणूक दिली पाहिजे, त्याला राजधर्म म्हणतात असं वाजपेयींना म्हणायचं होतं. पण ते जे भाषण होतं, आता तुम्हाला वाजपेयी जर आठवत असतील बघितलेले, तर वाजपेयी हे फार मोठा पॉज घ्यायचे.
म्हणजे अक्षरशः एखादं वाक्य ते बोलताना एखाद्या शब्दावर थांबले की अर्ध मिनिटपासून 1 मिनिटपर्यंत ते गप्पच बसायचे आणि मग पुढला शब्द बोलायचे. त्यामुळे वाजपेयी ते बोललेले आहेत वाक्य, मी इथे दाखवेन, ते यूट्यूबवर उपलब्ध आहे की हे जे राजधर्माविषयी वाजपेयी बोलले ते यूट्यूबवर उपलब्ध आहे. लोकांनी, लाखो लोकांनी बघितलेलं आहे. काय बोलले वाजपेयी की नरेंद्र मोदी को राजधर्म का पालन करना चाहिए. मग त्यांनी राजधर्म म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे ते म्हणतात, मी पंतप्रधान म्हणून मी सुद्धा तो राजधर्माचं पालन करायचा प्रयत्न करत असतो, मी स्वतः त्याचं पालन करायचा प्रयत्न करत असतो, असं ते बोलतात. आणि मध्ये एक मोठा पॉज आहे आणि पुढे मोदी वाजपेयी म्हणतात, और नरेंद्र भाई उसका पालन कर रहे. आपण इथे मुद्दाम तो जो यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे तो मुद्दाम मी ते तुम्हाला देतोय आणि तुम्ही तो मुद्दाम याला जोडून घ्या. मग बघणाऱ्याला कळेल की हा सगळा प्रकार जो चालतो. आपण जे इलेक्ट्रॉनिक मीडिया, मी पुरावा हा शब्द का वापरला की कोर्टामध्ये जेव्हा असे प्रकरणं जातात की एखादा व्हिडिओ दाखवला जातो आणि सांगतात, बघा हा माणूस असं असं करतोय आणि हा कसा गुन्हा आहे, हा दरोडा आहे, हा खून आहे. तर ते जे मुळात चित्रण केलेलं असतं, ज्याला रॉ फुटेज असं आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो, हे रॉ फुटेज जे असतं ते कापून मधला भाग गाळून जोडून तुमच्यासमोर पेश केलं जात असतं. आणि मग तुम्ही जेव्हा बघता तेव्हा त्यातला मधलं एखादं वाक्य वगळलं गेलं तरी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि इथे तो केलेला आहे की नरेंद्र मोदीने राजधर्म का पालन करना चाहिए एवढंच दाखवलं गेलं, और नरेंद्र भाई उसका पालन कर रहे हैं हे वाक्य कापून दाखवलं गेलं. आणि मग काय वाजपेयी म्हणतात की पालन करना चाहिए, याचा अर्थ मोदी त्याचं पालन करत नाही हे बाकीच्या अँकरनी टी व्हीवरच्या आपल्या अर्थाने आपला अर्थ लावून सांगितलं आणि पुढचं सत्य लपवलेलं आहे. आणि म्हणून मी याला खोटं म्हणतो, याला अर्धसत्य म्हणतात की तुम्ही गैरसमज पसरेल अशा रीतीने हे व्हिडिओ दाखवलेले आहेत. आणि हे आपल्याकडे होतं असं नाही, हे जगाच्या पाठीवर सगळीकडे होत असतं. सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशा प्रकारे तिथे बसलेला संपादक, अँकर, त्याला जे लोकांना पटवायचं त्या दृष्टीने त्याचं एडिटिंग म्हणजे काटछाट करून कटपेस्ट करून हां तर ते दाखवतात. त्याचा हा परिणाम असतो. आपण इथे मला असं वाटतं की तो मुद्दाम व्हिडिओ मी तुम्हाला देईन, तो मुद्दाम याच्यानंतर जोडून दाखवावा. पण तो जोडून दाखवा तुम्ही, पण म्हणजे आपण ब्रेक घेतल्यानंतर दाखवा. पण इथे मी एक सांगेन की हे जे सगळं इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवतात ते सगळं खरं मानू नये श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी, एवढीच मी या निमित्ताने विनंती करेन. म्हणजे याचा अर्थ आहे की आम्ही एखादं जर वाक्य थोडंसं बदललं तर एका माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, हे भाऊंचं मला असं वाटतं म्हणणं आहे. पण भाऊ मला एक सांगा, गेले 12 वर्ष सतत एका वाक्यावरनं, अटल बिहारी वाजपेयींच्या एका वाक्यावरनं त्या माणसाला डागण्या सहन कराव्या लागल्या किंवा आजही ते करतात. तुम्ही मध्ये एक रेफरन्स दिला होता आधी बोलण्यात की त्या हिटलरच्या जवळच्या माणसांनी जेव्हा तो म्हणतो की खोटं बोलताना जेव्हा तो हळूच तुम्ही एखादं खरं बोलतात तर ते लोकांना पटत नाही. तर आता काँग्रेसची ती सिच्युएशन झाली का भाजप नरेंद्र मोदींबद्दल? कारण काँग्रेस आता सारखी काही कोणते स्कॅन्डल्स काढत आहेत, मोदींना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मोदी आता रिॲक्शन देत नाहीयेत. ह्यावर काय सांगाल? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. गेली 12 वर्ष त्यांनी हा सगळा प्रयत्न केला. पण एक काळ बदलतो, त्याच्यानुसार साधनं बदलत असतात, सुविधा बदलत असतात. गेल्या 12 वर्षामध्ये एक दुसरी गोष्ट अशी झाली आहे की जसा इलेक्ट्रॉनिक मीडिया, टी व्ही चॅनेल्स आणि ह्यांचा पसारा वाढला तसं संपर्काची इतरही साधनं वाढलेली आहेत. उदाहरणार्थ इंटरनेट किंवा आपण ज्याला सोशल मीडिया म्हणतो त्याचा पसारा इतका प्रचंड वाढला की मुख्य माध्यमातील जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा टी व्ही चॅनेल आहेत, रेडिओ आहे किंवा वर्तमानपत्र आहेत, यांना समांतर असं सामान्य माणूसही वापरू शकेल अशी माध्यमं अस्तित्वात आली. आणि त्यामुळे मी हा सांगतोय, हा जो मोदींचा व्हिडिओ आहे त्यावेळचं त्याचं चित्रण उपलब्ध होतं, पण कुठची वाहिनी ते दाखवत नसेल
तर मग लोकांपर्यंत पोचणार कसं? पण सोशल मीडियातून यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, विविध वेबसाईट्स ही जी माध्यमं उपलब्ध झाली, या माध्यमातून गुजरातच्या दंगलीविषयीचं वास्तविक सत्य जे प्रमुख मीडियाने लपवलेलं आहे, दीर्घकाळ त्याच्याविषयी खोटा प्रचार केलेला आहे, त्यातली अनेक सत्य या सोशल मीडियातून बाहेर यायला लागली आणि त्यातून मग मोदींनी आपली बाजू मांडली. त्यातून हळूहळू मुख्य माध्यमांना माघार घ्यायची वेळ आली आणि त्या माघारीचा परिणाम असा झाला की मोदींची प्रतिमा उजळत गेली. कारण जेवढे त्यांच्यावर आरोप झाले होते त्यातले बरेचसे खोटे ठरत गेले. एका बाजूला हे आरोप सोशल मीडियातून सत्य समोर आल्यामुळे खोटे ठरत होते, दुसऱ्या बाजूला ते आरोप न्यायालयात आणि कायद्याच्या कसोटीवर खोटे ठरत होते. आता हे जे SITचं आपण प्रकरण घेतलं, या SITने नरेंद्र मोदी एका मुख्यमंत्र्याची 9.5 तास उलट तपासणी केलेली आहे, त्यांचा जबानी घेतलेली आहे आणि त्या जबानीनंतर त्यांनी त्या निष्कर्षाप्रत आले की मोदींनी अशी कुठली सभा घेतली नाही, हा सगळा धादांत खोटेपणा आहे. हे त्यातून उघड झालं. म्हणजे एका बाजूला मी तुम्हाला त्या दंगलीनंतर लगेच पंतप्रधान म्हणून वाजपेयी गुजरातला गेले, त्यानंतर ते राजधर्म पालनाचं विधान आहे, तो एक खोटेपणा आहे. पण अगदी कागदोपत्री आणि गुन्हेगारी फौजदारी तपास कामात सुद्धा मोदींवरचे आरोप सतत खोटे ठरत आलेत आणि त्याचा एक एक पुरावा या SITने शोधून काढला आहे. म्हणजे आपले खोटे आरोप आहेत त्याचे पुरावे शोधून काढण्यासाठी मोदींच्या विरोधकांनी ज्या SITची मागणी केली, ज्या तपास पथकाची मागणी केली, त्या तपास पथकानेच आरोप करणाऱ्यांचा खोटेपणा शोधून काढला आहे आणि ते फार मनोरंजक आहे. ते अतिशय बारकाईने अभ्यासण्यासारखं आहे. त्याचे बारकावे तुम्हाला तपासून बघण्यासारखे आहेत. मग तुम्हाला कळेल की काँग्रेसच्या आणि मोदींच्या विरोधकांचे जे जे आरोप आहेत, अगदी माध्यमातल्या संपादक आणि मोठमोठ्या वार्ताहरांचे, कॉरेस्पॉन्डंटचे आरोप आहेत, हे किती खोटे आहेत. किंबहुना मोदींवर आरोप करणाऱ्या तिस्ता सेटलवाड, हर्षमंदर किंवा हे जी मंडळी आहेत, त्या स्वयंसेवी संस्था यांचं आणि माध्यमांच्या साट्या लोट्यातून मोदींना बदनाम करण्याची मोहीम गेली 12 वर्ष राबवली गेली, हे आपण सिद्ध करू शकतो, यात शंका नाही. आम्हाला वाटायचं सुपारी घेणं हे फक्त महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना जमतं, पण ते गुजरातमध्येही आहेत आणि देशभरातही आहे. ते वेळ झाली एका ब्रेकची. पाहत राहा उलट तपासणी आणि मुंबई 24. Spike Adios for men and women. अग्नि। यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है।
बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। आपण जो सगळा हा उलट तपासणी कार्यक्रम बघत आहोत, भाऊंनी एक व्हिडिओचा इथे आपल्याला सांगितलेला आहे की अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळेला काय बोललो होतो। यूट्यूबवर आम्ही तो व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत, पाहूया तो व्हिडिओ आणि मग परत उलट तपासणीत आपण परत येऊया। चीफ मिनिस्टर के लिए मेरा एक ही संदेश है कि वो राजधर्म का पालन करें। राजधर्म, ये शब्द काफी सार्थक है। मैं उसी का पालन कर रहा हूं, पालन करने का प्रयास कर रहा हूं। राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता। न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न संप्रदाय के आधार पर। हम भी वही कर रहे हैं साहब। मुझे विश्वास है कि नरेंद्र भाई यही कर रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद। बघितला तुम्ही व्हिडिओ? त्याचं जे महत्त्वाचं वाक्य आहे ते पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा बघा। चीफ मिनिस्टर के लिए मेरा एक ही संदेश है कि वो राजधर्म का पालन करें। राजधर्म, ये शब्द काफी सार्थक है। मैं उसी का पालन कर रहा हूं, पालन करने का प्रयास कर रहा हूं। राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता। न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न संप्रदाय के आधार पर। हम भी वही कर रहे हैं साहब। मुझे विश्वास है कि नरेंद्र भाई यही कर रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद। पाहिलात, ऐकलात? आम्ही मुद्दाम तुम्हाला दोनदा तो व्हिडिओ ऐकवला। वाजपेयी काय म्हणाले? भाऊ, ही फारच धक्कादायक बाब आहे, यावर थोडंसं आम्हाला आता सांगा, मन बधीर झालेलं आहे। आपण बघतोय 12 वर्ष हा व्हिडिओ यूट्यूबवर लाखो लोकांनी बघितलेला आहे। पण मला सांगा की जे विविध चॅनेलवर येणारे प्रवक्ते आहेत, संपादक आहेत, यांना यूट्यूब माहिती नाही? हे सगळे लोक जर फेसबुक वापरतात, सोशल मीडिया वापरतात, ट्विटर वापरतात, तर त्यांना असा व्हिडिओ, मलासुद्धा हा व्हिडिओ हा सोशल मीडियावरून कुणीतरी लिंक पाठवली मिळाली। मग आता तुमच्याच चॅनेलवर काल हुसेन दलवाई पुन्हा एकदा तेच खोटं बोलत होते की वाजपेयी म्हणाले राजधर्म का पालन नहीं कर रहे। भाऊ, ते आपली भूमिका मांडणारच नाही नाही, भूमिका मांडणं वेगळं, भूमिका, पण ते आरोप काय करतात की मोदी खोटं बोलतात म्हणून, पण प्रॅक्टिकली हुसेन दलवाई खोटं बोलत होते। गेली 12 वर्ष काँग्रेसच नाही, जे जे कोणी मोदी विरोधक आहेत आणि जे अगत्याने सांगतात की वाजपेयी म्हणाले की मोदी ने राजधर्म का पालन नहीं किया, हे धडधडीत प्रत्येकजण खोटं बोलतोय। याचं कारण असं की सगळ्या वाहिन्यांनी, तिथे बसलेल्या संपादकांनी वाजपेयींचं पुढचं अर्ध वाक्य कापून तो व्हिडिओ दाखवलेला आहे। सुपारी घेतल्यासारखं केलं। अरे सुपारी घेतल्यासारखं म्हणू, म्हणजे तुम्ही मोदींच्या विरोधात मोहीम चालवलीत आणि 12 वर्ष एक खोटं सतत बोललं जाते की वाजपेयींनीच आरोप केला, वाजपेयींनी तुमच्यावर खोटा आरोप केला। किती खोटारडेपणा चालू आहे आपण बघू शकतो।
आणि हे तुम्ही एक 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 गोष्ट तपासली मोदींच्या बाबतीत, दंगलीच्या बाबतीत, तर तुम्हाला कळेल की आजपर्यंत भारतामध्ये जितक्या दंगली झाल्या त्यापेक्षा गुजरातची दंगल वेगळी नव्हती. एकच अडचण होती की तुलनेने हा माणूस नव्याने मुख्यमंत्री झालेला होता, जो माणूस आयुष्यात कधी साधा नगरसेवक पण नव्हता. मोदी या संघटनेत काम केलेला होता, पण तो कधी आमदार नव्हता, मंत्री नव्हता, नगरसेवक नव्हता, खासदार नव्हता, ज्याला आपण प्रशासकीय अधिकारपद म्हणतो. हे अधिकारपद ज्या माणसाने कधी भोगलं नाही त्याला शासन व्यवस्था आणि शासन कसं चालतं ते माहिती नव्हतं. असा नवा मुख्यमंत्री, त्याला अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये एवढ्या भीषण दंगलीला सामोरं जावं लागलं. त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? हितेंद्र देसाई यापूर्वी गुजरातमध्ये दंगल झाली तेव्हा माधवसिंह सोलंकीसारखा मोठा दांडगा अनुभवी मुख्यमंत्री होता, हितेंद्र देसाईंसारखा दांडगा मुख्यमंत्री होता. महाराष्ट्रात दीर्घकाळ मंत्रिपद भोगलेले सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. यांना सुद्धा दंगल आवरायला जमलं नव्हतं. मग 3 महिने आयुष्यात जो माणूस पहिल्यांदा शासकीय अधिकारपद सोसतोय त्याच्याकडून तुम्ही चमत्काराची अपेक्षा करता. आणि मग कळतं आपल्याला की हे ठरवून त्या माणसाला बदनाम करायचा प्रयत्न झाला. आणि हा खोटेपणा सगळीकडे शेकडो प्रकारे झालेला आहे. तुम्हाला वाटेल तेवढे त्याचे पुरावे मी देऊ शकतो. भाऊ, हे राजकीय षडयंत्र आहे तुम्ही असं म्हणत आहात. लोकांनी ते मान्य केलं नाही. गुजरातच्या लोकांनी त्यांना वारंवार निवडून दिलं, मुख्यमंत्री केलं, आणि मोदींनी हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असतानाही डेव्हलपमेंट करून दाखवली. आपल्या राज्यातनं काही इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्या राज्यात गेले. ही फार मोठी हार आहे काँग्रेसवाल्यांची किंवा मोदींच्या विरोधकांची. वाटत नाही का आपल्याला? नाही, आहेच. त्याचं कारण खोटेपणा हाच आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो की तुम्हाला एक आणखीन पुरावा देतो की ही जी SIT नेमली होती त्या SITने ह्या सगळ्या काय ते मोदी विरोधाचं जे सूत्र आहे ते या लोकांनी तिथल्या काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं आहे. या पोलीस अधिकाऱ्यांपैकी संजीव भट नावाचे अधिकारी आहेत जे सस्पेंड केलेले आहेत. आणि त्यांचं एक ॲफिडेव्हिट आहे, प्रतिज्ञापत्र आहे, काय की मी त्या मिटिंगला हजर होतो. म्हणजे गोधराची घटना घडली त्या संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींनी पोलीस अधिकाऱ्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलवली जिथे 8-10 वरिष्ठ अधिकारी हजर होते. आणि त्यात मी पण होतो. आणि तिथे मोदींनी सांगितलेलं मी ऐकलेलं आहे अधिकाऱ्यांना की बाबा आत्ता दंगल करणाऱ्यांना आवर घालू नका असं मोदींनी सांगितल्याचं हे संजीव भट सांगतात. आणि ते सांगतात की मी तिथे हजर होतो, मी माझ्या कानाने ऐकलं. आता हे गृहीत धरलं गेलं होतं, हे सगळं खरं आहे मानलं जात होतं. पण खोटा माणूस असतो त्याची एक समस्या अशी असते की तो कुठेतरी चूक करून ठेवतो. आणि संजीव भटने हे ॲफिडेव्हिट केलं. ते SITकडे जेव्हा तपासाला आलं तर SITने त्याचा तपास करताना एक गोष्ट अशी त्यांना आढळून आली की या संजीव भटने दुसऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला SMS केला होता. आणि ते SMS करून त्याने विचारलं त्या अधिकाऱ्याला की बाबा त्या बैठकीला कोण कोण होते. हा SMS हा त्या SITला सापडला. आता संजीव भट जर त्या मीटिंगमध्ये हजर होता तो त्या हजर असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याला तो कोण कोण होते असं का विचारतो? याचा अर्थच संजीव भट हा त्या बैठकीला हजर नव्हता. हा माणूस ॲफिडेव्हिटसुद्धा खोटं करतो. आणि म्हणून या सगळ्या जकिया जाफरी ज्या आहेत त्यांच्या त्या केसला तपासणी SIT नेमली गेली. त्याचा जे आधार असलेलं प्रतिज्ञापत्र होतं संजीव भटचं तेच खोटं पडत होतं. आणि तिथे ते सगळं उघडं पडलंच. पण त्याच्या पुढची आणखीन एक गंमत आहे की त्या मीटिंग झाली त्या दिवशी स्वतः संजीव भट खुद्द अहमदाबादमध्ये सुद्धा नव्हता असा तपास त्या SITने लावला. म्हणजे मोदी विरोधाचं सगळ्यात मोठं जे कारस्थान होतं ते खोटं पडलं. किंबहुना तोच नव्हे तर त्यावेळेला जे ॲडिशनल DGP होते श्री कुमार हे सुद्धा विश्वासार्ह साक्ष देत नाहीत, खोटारडे आहेत असं SITने सांगितलं. आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कळू शकतं अगदी स्पष्ट की ह्या ज्याला आपण मराठीमध्ये कुभांड म्हणतो, कुभांड रचणं, तेव्हा मोदी विरोधात हे सगळ्या बाजूने कुभांड रचलं गेलं.
आणि त्यांना आरोपी बनवलं गेलं. आणि हे जगात अनेक ठिकाणी झालेलं, ज्याला हाय लेवल कॉन्स्पिरसी म्हणतात. आत्ता तशी एक कॉन्स्पिरसी आपल्या त्या कोण बिचाऱ्या खोबराकडे बाई आहेत देवयानी, त्यांच्या विरोधात असंच आहे. ते हळूहळू बाहेर येणार आहे, बाहेर येणार आहे ते. त्यामागचं जे तुमच्या समोर माहिती आणली जाते ती तुम्हाला त्रोटक माहिती आणली जाते, त्रोटक माहिती आणली जाते. त्यातली काही माहिती लपवली जाते. तुमचं समज काय करायचा, तो समज निर्माण करण्यासाठी काही माहिती लपवून काही माहिती पुढे केली जाते. त्याला कुभांड म्हणतात. आणि म्हणून हा सगळा प्रकार जर तुम्ही बघितलात तर ते एक प्रकारचं कुभांड होतं. मोदी आणि क्लीन चिट हा विषय ब्रेक नंतर परत सुरू राहील. पाहत राहा मुंबई 24. क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर। कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखे हैं। साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता। क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है। इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले। थैंक यू। My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. भाऊ, हे तो कारस्थान आहे. मला एक सांगा, हे मोदीचा जो विषय, जो कारस्थान जो मांडलं गेलं, हे अजून कोणत्या देशात होतं की हे फक्त भारतातच होतं, किंवा भारतात अजून काही उदाहरणं आहेत का अशी? नाही, हे कारस्थान असं नाही, उत्साहाच्या भरात अनेकदा होतं. पण काही वेळेला मग तिथे बसलेले जे राजकीय संपादक असतात त्यांची काही राजकीय कल असतो, त्याप्रमाणे करतात. पण बाकी छेडछाडी अनेकदा होत असते. म्हणजे तुम्ही मला वाटतं उत्तराखंडमध्ये ज्यावेळेला ते मोठा ढगफुटीचा प्रकार झाला होता, क्लाउड बर्स्ट, त्याच्यानंतर ABP चॅनल जो आहे त्यांनी, आम्ही सगळ्यात तिथे आधी पोचलो आहे दाखवण्यासाठी, चक्क दक्षिण अमेरिकेतल्या एका देशातलं जुनं यूट्यूबवरचं फुटेज काढून दाखवलं होतं. ते बारकाईने आपण चटकन काय होतं, चित्र आपल्यासमोरून सरकत असतात, आपल्याला ओळखता येत नाही, त्याचा गैरफायदा होतो. पण काही तुमच्या सोशल मीडियातल्या लोकांनी ते शोधून काढलं की अरे बाबा, हे कुठच्या तरी चिली किंवा पेरू नावाच्या देशातलं आहे. आणि त्याने त्याच्यावर एवढी बोंबाबोंब केली फेसबुकवर, आणि की शेवटी ABP माझाला माफी मागायला लागली होती की बाबा आम्ही चुकून दाखवलं. चुकून दाखवलेलं नव्हतं, त्यांनी सगळ्यात आधी पोचलो असं भासवण्यासाठी. कारण त्या पद्धतीची डबल डेकर बस आपल्याकडे नव्हती. आणि ते असं इतकं भयंकर चित्रण होतं की तो रस्ता खचलेला होता आणि त्यातून ती बस हळूहळू पुढे आणायचा प्रयत्न करतात आणि ती उलट्या बाजूला तोल जाऊन संपूर्ण बस दरीत जाते. आता इथे गंमत अशी की तुम्ही घाई, तुम्हाला हे मान्य आहे, सगळ्यात आधी दाखवायचं आहे. पण तुम्ही ते बघितलं तर उत्तराखंडात ज्यांचे कोणी नाते गोते गेलेले असतील, आप्तस्वकीय कुटुंबीय गेले असतील, त्यांचा जीव थाऱ्यावर राहील का ते बघून? म्हणजे तुम्ही लोकांना घाबरवायचा प्रयत्न करता. माहिती द्यायची तर लोकांना धीर द्यायचा असतो, घाबरवायचं नसतं. धीर सुटला तर आणखीन एक संकट येतं. त्यामुळे हे प्रकार सगळीकडे. मला तुम्हाला आणखीन सांगेन की मला वाटतं एक 7, 8, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अमेरिकेच्या सिएटल नावाच्या शहरामध्ये ते गोरे पोलीस एका काळ्या नागरिकाला कसा बेदम गुरासारखा मारतात, असा काहीतरी 39 किंवा काही सेकंदाचा व्हिडिओ
हा सातत्याने दाखवला जात होता आणि कसे कृष्णवर्णीयावर अन्याय होतात. आणि जगभर त्याच्यावर इतकी खळबळ माजली की तातडीने त्या पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं आणि मग त्याच्यावर चौकशी समिती नेमली गेली वगैरे वगैरे, कोर्टात खटला झाला. पण ते नंतर त्या खटल्याचं काय झालं हे कोणी दाखवलं नाही. आता त्यावेळेला तो खटला झाल्यानंतर कोर्टाने सांगितलं त्या चॅनेलला, सगळ्या चॅनेल जे कोणी दाखवलं तिथं, की याचं रॉ फुटेज आम्हाला आणून द्या. म्हणजे मूळ चित्रण जे आहे ते जवळजवळ 3.5-4 मिनिटाचं होतं आणि ते आधीचं जे सगळं 3 मिनिटाचं चित्रण होतं ते लपवलं गेलं होतं. त्या चित्रणामध्ये स्पष्टपणे दिसतं की त्या पोलीस त्या नागरिकाला समजवत आहेत की तू रस्त्यात येऊन धिंगाणा करतोयस, वाहतुकीचे हाल होतात, तू बाजूला हो. तो त्यांना गलिच्छ घाणेरड्या शिव्या देतो, त्यांना लाथा मारतो, त्यांना बुक्के मारतो. तो कृष्णवर्णीय नागरिक त्यांच्या अंगावर धावून जातो. म्हणजे पोलीस त्याला टाळायचा प्रयत्न करतात, पण शेवटी पोलिसांना स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला मारायची पाळी आली. तर हे सगळं लपवलं गेलं आणि नंतर पोलीस जेव्हा कारवाई करतात तेवढंच दाखवलं गेलं. हा सगळा बदमाशीचा भाग असतो. म्हणजे तुम्हाला त्यातून लोकमत बनवायचं असतं की गोरे पोलीस हे मुद्दाम काहीतरी कृष्णवर्णीयावर अन्याय करतात, ह्याला दिशाभूल करणं म्हणतात. आणि हे तुम्ही अनेक आपल्या माध्यमातून हे रितसर घडत असतं. हे गुजरातच्या दंगलीनंतर मोदींच्या विरोधात हे सातत्याने होत आलेलं आहे आणि ठरवून झालेलं आहे, जणू काय सगळ्यांनी मिळून केलं. आणि म्हणून त्याला कारस्थान म्हणावं लागतं. की त्यात तुम्ही बघा ना, आता 12 वर्ष गेल्यानंतर तुमच्या चॅनेलवर मोदींच्या क्लीन चिटबद्दल विचारल्यानंतर हुसेन दलवाई परत तोच विषय काढतात. यांना कधी हे तपासून बघावं असं वाटलं नाही. आपण बोलतोय, बरं त्यांनी बोलल्यानंतर हे जे कोण इतर संपादक असतात त्यांना हे माहीत नाही आहे, कोणाला तपासावं असं वाटत नाही. तुम्ही जर मोदी बोलल्यानंतर मोदींनी खरोखरच गुजरातमध्ये एवढा विकास केला आहे का, महाराष्ट्रात किती विकास मागे पडला, ह्याचे आकडेवारी सगळं जर तपासत असाल तर त्या व्हिडिओचा पण तपास घ्याल की नाही. भाऊ, म्हणजे मला असं वाटतं की जे राजकीय लोक आमच्या चॅनलवर किंवा इतर माध्यमांना जे बाईट देतात आणि ते जे वाक्य जेव्हा ते बोलतात तेव्हा लोक असो किंवा संपादक असो किंवा पत्रकार असो ते विश्वास ठेवतात. त्याचाही अभ्यास केला पाहिजे असं मला इथे सांगायचं आहे. असो भाऊ, या मोदी सगळा कारस्थान जो झाला, म्हणजे जे त्यांचे विरोधी लोक होते ते एक जबाबदार तर आहेतच, पण प्रसार माध्यम पण याला तेवढाच जबाबदार आहे असं मला वाटतं. हे तुम्हाला वाटतं का? नाही, प्रसार माध्यम, माझं तर म्हणणं आहे की गुजरातच्या दंगलीला तिथला मुख्यमंत्री किंवा पोलीस किंवा तिथले कोण राजकीय पक्ष, विश्व हिंदू परिषद किंवा मुस्लिम गट असतील, त्यांच्यापेक्षा सगळ्यात माध्यमच जबाबदार आहे. याचं कारण असं आहे की गोधरामध्ये जी घटना घडली ती एवढी भयंकर रीतीने दाखवली गेली. तुम्हाला आठवत असेल की 2001 साली अमेरिकेमध्ये जी विमानं आदळून तो जो घातपात करण्यात आला होता, तर ते 2 मनोरे कोसळले. त्या मनोरे कोसळल्यानंतर त्याचा जो ढिगारा उपसला जात होता त्याच्यात जे मृतदेह सापडले, तो मृतदेह जळलेल्या कुठल्याही विचित्र परिस्थितीत, विकृत विद्रूप परिस्थितीत असेल, तो कुठल्याही वाहिनीने दाखवला नव्हता तिथल्या. पण गोधरामध्ये जी जाळण्यात आली, ते कोण कारसेवक होते, त्यांची जळलेली कोळसा झालेली प्रेतं पण तुमच्या वाहिन्या दाखवत होत्या. कशाला दाखवत होत्या? किंवा कुठे कोणाला जाळलं जात आहे, कुठे कोणाला मारलं जात आहे, हे तुम्ही दाखवायचं काय कारण होतं? लोकांच्या भावना भडकवायचं काम माध्यमांनी केलं नाही. आपण जबाबदारीने दाखवलं पाहिजे ना. व दंगल झाली इथपर्यंत ठीक आहे, कोणात झाली, कोण कोणाला मारतं हे सांगू नका तपशील. 2 वेळे अगदी मुस्लिम वस्तीवर हल्ला होतोय किंवा इथे हिंदू वस्तीवर हल्ला झाला किंवा मुस्लिम कुठच्या गरोदर स्त्रीचं पोट फाडून तिचा गर्भ काढून हे करण्यात आलं, ही वर्णनं का सांगितली जातात? तुम्हाला कुठल्या तरी जाती, जमाती आणि धर्माच्या लोकांच्या भावनांना चिथावणी द्यायची नव्हती असं म्हणायचं? हे कशाला सांगितलं गेलं? आणि म्हणून मी त्याला कारस्थान म्हणतो की तुम्हाला माध्यमांना ही दंगल पेटवायची होती. हे इथे होतं ना. मग ज्या वेळेला मुझफ्फरपूरमध्ये दंगल होते किंवा आसाममध्ये दंगल झाली, त्यावेळेला तुम्ही हे सगळे तपशील कसे सांगत नाही? तेव्हा का लपवले जातात? किंवा तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी, ऑगस्टमध्ये 1.5 वर्षापूर्वी मुंबईमध्ये जे रझा अकादमीच्या हल्ल्यानंतर मोर्चात जाळपोळ झाली, पोलिसांना मारलं, महिला पोलिसांच्या अंगाशी शारीरिक छेडछाड करण्यात आली.
तेव्हा कोणी बोललं नाही की हे कोणी केलं, कुठल्या धर्माच्या जातीच्या लोकांनी केलं. मग तेच गुजरातच्या ह्याच्यात तपशील का सांगितले जातात. अगदी मुंबईच्या त्या रझा अकादमीच्या ह्याच्यात मोर्चामध्ये माध्यमांच्या गाड्या पेटवण्यात आल्या, पत्रकारांना फोटोग्राफरना मारण्यात आलं, पण त्याविषयी धर्म आणि जात कोणी बोलला नाही. मग ते गुजरातच्या वेळेला का झालं याचं कारण माध्यमात बसलेल्या लोकांना भाजप किंवा मोदी किंवा बजरंग दल यांच्याविरुद्ध काही एक संशय निर्माण करायचा होता. आणि म्हणून ह्याच्यात दंगल पसरवण्यात आणि पेटवण्यात माध्यमांचा जास्त हात होता असं मी म्हणेन. किंबहुना त्याच्यासाठी एक कुठचा तरी चौकशी आयोग नेमला गेला पाहिजे. वेळ झाली का ब्रेकची. सत्य वृत्तरूप आहे. पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. अग्नि। यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉगिन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। ब्रेक नंतर उलट तपासणी पुन्हा आपले स्वागत. भाऊ, ब्रेक अगोदर आपण जे बोलत होतो, मीडिया, प्रसार माध्यमांनी गुजरातच्या दंगली दरम्यान कारस्थान रचलं होतं. त्यात एक फार मोठा हात मीडियाचा होता असं आपलं म्हणणं आहे. तर ह्याचा दूरवरचा परिणाम काय, आमचं भवितव्य काय, ह्याच्यात काय वाटतं एकंदर आपल्याला? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की शेवटी एक गोष्ट असते की काही काळ खोटं पचून जातं, थापा पचून जातात, पण हळूहळू तुमची विश्वासार्हता संपते. किंबहुना आज घडीला मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणात माध्यमांची विश्वासार्हता संपलेली आहे, ज्याला क्रेडिबिलिटी म्हणतो, ती संपत गेलेली आहे. ज्या माणसाला 10 वर्ष माध्यमांनी, म्हणजे राजकीय पक्षांनी आरोप करणं ठीक आहे, त्यांचं राजकारण असतं, काँग्रेसने किंवा इतर पक्षांनी, मोदींच्या विरोधकांनी मोदी विरुद्ध काहूर माजवलं तर मी समजू शकतो. पण तुम्ही बहुतेक माध्यमं बघाल तर तुम्हाला असं दिसतं की त्यांनीच मोदी विरुद्ध आघाडी उघडल्यासारखं काम केलेलं आहे. आणि बघ असा प्रश्न येतो की तुम्ही इतकं बदनाम केल्यानंतर हा माणूस ज्याला तुम्ही गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नालायक ठरवायचे गेली 12 वर्ष प्रयत्न केले, तो माणूस आज गुजरातमध्ये तिसऱ्यांदा निवडून आला. आणि तेवढंच नाही तर तो ते देशभर लोकप्रिय झाला आहे. लाखो माणसं त्याच्या सभेला आज येतात, त्याच्याविषयी कुतूहल आहे.
आणि त्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याची भाजपची हिंमत होऊ शकली, याचं कारण त्याची लोकप्रियता सर्वाधिक आहे. आज वेगवेगळे आपण सर्वे बघितले तर सगळ्यात टॉपला कोण असतो तर नरेंद्र मोदी. पण हा नरेंद्र मोदींवरचा लोकांनी दाखवलेला विश्वास हा प्रत्यक्षात माध्यमांच्या बातम्यांवर आणि झालेल्या चर्चेवर किंवा मांडलेल्या आरोप किंवा भूमिकांवर माध्यमांवर व्यक्त केलेला अविश्वाससुद्धा आहे. म्हणजे आपण हे सगळं करताना ज्यांनी कोणी मुठभर पत्रकार असतील की जे राजकीय ओरिएंटेशनचे असतील आणि त्यांनी आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी मोदी विरोधी आघाड्या आणि सुपारीबाजी केली असेल, पण त्याच्या मागे धावताना सगळी माध्यमं आपली विश्वासार्हता गमावून बसली. आणि म्हणून याचा विचार केला पाहिजे की आपण अर्थाचा अनर्थ किती होऊ द्यायचा. वाजपेयींचं तेच वाक्य परत 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 दाखवून अर्ध आपण किती खोटे पडलो याचा प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. मला वाटतं आपण ज्या बातम्या दाखवतो त्याचा विचार केला पाहिजे. आज तुम्ही टी व्हीवरच्या किंवा यातल्या चर्चा बघितल्यात तर तुम्हाला असं वाटतं की या देशातले सगळेच राजकारणी नालायक आहेत. भाऊ, एक उपप्रश्न तुम्हाला थांबवतो. तुम्ही म्हणता की हे जे मीडियानी जे एक वाक्य थांबवलं किंवा दाखवलं नाही, पण भाजपमध्ये काही अभ्यासू नेते आहेत, त्यांनी पण हे वाक्य बघितलं नसेल. एवढे 12 वर्ष तेही शांत राहिले का? ते बघितलं असेल, पण गंमत अशी आहे की परत त्यांनी येऊन ते चॅनेलवर बोलू देतात का? तुम्ही दिसतंय सगळ्या चॅनेलच्या चर्चा जर तुम्ही ऐकल्यात आणि बघितल्यात तर अगदी स्पष्ट आहेत त्या. ते प्रश्न 10 वाक्यांचे विचारतात आणि उत्तर एकही वाक्य देऊ देत नाहीत. म्हणजे मध्यंतरी हल्ली मी अनेक चॅनेलवर बघतो की शेवटी तो बोलवलेला पाहुणा उठून रागाने निघून जातो की तुम्हाला उत्तर ऐकायचं नसेल आम्हाला बोलवता कशाला, प्रश्न विचारता कशाला. हे जे काय प्रकार व्हायला लागले ते फार वाह्यात प्रकार व्हायला लागले. आणि दुसरीकडे अनेक आता त्या स्मृती इराणीने काल पण परवा हा मी सांगतो हे परत एकदा सांगितलं की बाबा तो व्हिडिओ काढून बघा वाजपेयी काय म्हणाले. जाफरभाई सारेशवाला नावाचा BJPचा मुस्लिम मंत्री आहे, तोही मुस्लिम नेता आहे, तोही हे सांगतो. पण ऐकायचं कोणी? आम्ही कोंबडं झाकून ठेवलं की सूर्य उगवणार नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये माध्यमांची विश्वासार्हता संपवली. आणि मला तर असं वाटतं की मोदींनी किंवा कुठच्या राजकारणी माणसाने राजधर्माचं पालन करावं की नाही नंतरचा विषय आहे, पण निदान पत्रकारांनी आपला व्यवसाय धर्म पाळायला सुरुवात करावी ते आवश्यक आहे. नाहीतर हळूहळू लोक रस्त्यावर पत्रकारांना मारतील. आज झुगारत आहेत. म्हणजे तुम्ही सगळे बघाल आत्ता निवडणुकीचे येणारे निकाल बघाल तर कळतं की चर्चा काय चालतात, सर्वे घेऊन काय सांगतात आणि निकाल उलट्या टोकाचे येतात. याचं कारण असं की तुमचा सामान्य जनतेशी संपर्क तुटलेला आहे. तुमचा जनतेशी संपर्क तुटलाय, तुम्हाला लोकभावना कळेनाशी झाली आहे. आणि टी व्हीवर चर्चा करताना देश देख रहा है, देश सुन रहा है. अरे देश सुनतो कसला? तुमचं काय ऐकायला बघतो कोण तुम्हाला? आणि हे जर लक्षात घेतलं तर ते दिवसेदिवस पोकळ होत चाललंय, अविश्वसनीय होत चाललंय. त्यातून माध्यमं जेवढी लवकर बाहेर पडतील तेवढं बरं आहे. नाहीतर लोक हळूहळू आज विश्वास ठेवणं सोडतील, उद्या मारतील सुद्धा. मला वाटतं पत्रकारांनी यासाठी सावध व्हायला पाहिजे. आणि मोदींना 12 वर्षानंतर कोर्टाकडून मिळालेली क्लीन शीट ही त्या दृष्टीने महत्त्वाची आहे की 12 वर्ष आरोप करून जर तुम्ही त्या माणसाविरुद्ध एक साधा आरोप FIR दाखल करण्या एवढा सुद्धा पुरावा नाही याची ग्वाही खुद्द न्यायालय देऊ लागल्यानंतर जर तुम्ही आरोप करत असाल तर लोकांना एवढं कळतं की तुम्ही खोटारडे आहात, मोदी खोटे नाहीत. राजधर्म या एका शब्दावर एवढं मोठं कारस्थान गाजलं. आपण पत्रकारांनी किंवा माध्यमांनी व्यवसाय धर्म पाळला पाहिजे हे असं आम्हाला इथे वाटतं आणि भाऊ तोरसेकरांना तेच सांगायचं आहे. तूर्त एवढंच. पाहत राहा मुंबई 24.